द विंड्स ऑफ ओरियन, ओरियनचे वारे. अनेक धगधगत्या तारांनी वेढलेला तो महान राक्षस अल्जेबार उभा राहिला. ओरियन श्वापदांची शिकार करणारा. त्याची तलवार त्याच्या बाजूला लटकाकट टांगलेली होती आणि त्याच्या हातावर सिंहाचे कातडे होते. मध्यरात्रीच्या हवेत विखुरलेली त्याच्या केसांची ती सुवर्णप्रभा होती. लॉंगफेलो, तू प्लिडीचा गोड प्रभा बांधू शकतोस का? किंवा ओरियनचे बंध सैल करू शकतोस का? जॉब 38:31 बायबल. जेव्हा दोन विरुद्ध ध्रुवीयता एकमेकांना भेटतात तेव्हा त्या नैसर्गिकरित्या आकर्षित होतात. जेव्हा त्या एकत्रीकरणाऐवजी विलिनीकरणाचा फ्युजनचा प्रयत्न करतात तेव्हा त्या प्रचंड ऊर्जेची शक्ती निर्माण करतात. त्या ठिणग्या निर्माण करतात. त्या बदल घडवून आणतात. कधी कधी त्या वेदनाही निर्माण करतात. वेगन आणि सिरियन तारा प्रणालींमध्ये एकीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या लायराच्या संस्कृतींच्या बाबतीतही असेच घडले होते. तो संघर्ष तिथे सुरू झाला खरा, परंतु ऊर्जेच्या पातळीवर त्याचा विस्तार होऊन त्यात ओरियनचा समावेश झाला. त्याची सुरुवात लायरन संघर्ष म्हणून झाली होती. अनेक पिढ्यांच्या काळात त्याचे रूपांतर एका नवीन वंशाच्या युद्धात झाले, जे होते ओरियन्सचे युद्ध. जशा पिढ्या मागून पिढ्या उलटून गेल्या तशी प्रत्येक बाजू आपण नेमकी कशासाठी लढत आहोत ज्याच्याशी असलेला आपला संपर्क गमावून बसली, तरीही ती तीव्र वेदना सुरूच राहिली. यात काय पणाला लागले आहे हे स्पष्टपणे चिन्हांकित होते. नकारात्मक बाजूने स्वतःच्या सेवेची सर्व्हिस टू सेल्फची कल्पना चालू ठेवली. त्यांच्या तत्वज्ञानानुसार जर एखाद्याने स्वतःची सेवा केली तर समष्टीची सेवा होत असे. त्यांना ज्या गोष्टीची जाणीव नव्हती ती म्हणजे हे तत्वज्ञान राबवण्यासाठी त्यांनी ज्या मार्गाची निवड केली होती त्याद्वारे ते प्रत्यक्षात समष्टीलाच नाकारत होते. याचे रूपांतर वर्चस्व गाजवण्याच्या गरजेमध्ये झाले. तो खरोखरच अत्यंत अंधारमय काळ होता. वर्चस्व गाजवण्याच्या या प्रयत्नांमध्ये अशा वर्तनाचा समावेश होतो ज्याचा अनुभव पृथ्वीवरील मानवांनी कधीही घेतलेला नाही. शक्ती कमी करण्यासाठी किंवा एकाच ठिकाणी केंद्रित करण्यासाठी रक्ताच्या नात्यांमध्ये ब्लड लाईन्समध्ये अनुवांशिक फेरबदल करणे ही सामान्य गोष्ट होती. मानवांना ज्या गोष्टी काळी जादू म्हणून माहीत आहेत त्या प्रथेचा तिथे सर्रास वापर केला जात असे. जीव स्वतःच्याच भीतीने इतके ग्रासलेले होते की जे गुणी त्यांच्यापेक्षा वेगळे होते त्या सर्वांवर त्यांनी हल्ले केले. तलवार आणि चेटुकांच्या पृथ्वीवरील दंतकथा या ओरियन्सच्या त्या अंधारमय काळातून वाहून आणलेल्या इथरिक पेशींच्या स्मृतींमधील केवळ धूसर आठवणी आहेत. सकारात्मक बाजूने इतरांच्या सेवेची कल्पना मूर्त रूप होती. त्यांचा असा विश्वास होता की जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आज्ञाधारक किंवा दुय्यम राहणे. मग त्यासाठी स्वतःचा बळी का द्यावा लागेना. त्यामुळे एक रंजक गतिशीलता पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी असे काही जीव होते जे वर्चस्व गाजवणारे होते आणि दुसरे असे होते जे पीडिताची विक्टीमची भूमिका बजावण्यास नेहमीच तयार असायचे. या सकारात्मक जीवांना वाटत होते की समष्टीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी समष्टीची सेवा केली पाहिजे आणि स्वचा त्याग केला पाहिजे, परंतु वास्तवात ते स्वतःला त्या समष्टीचा एक वैध भाग मानण्यास नकार देत होते. ओरियन संस्कृती ही अशा अत्यंत मोजक्या संस्कृतींपैकी एक होती जी तीव्र आध्यात्मिक संघर्षाच्या अवस्थेत असतानाही तांत्रिक प्रगतीच्या शिखरावर पोहोचली. हे महानाट्य सुरू असतानाच युगामागून युगे उलटली. याची सुरुवात मूलभूत भावनिक फेरबदलांपासून, इमोशनल मॅनिप्युलेशन पासून झाली, जे पुढे जाऊन या स्पेक्ट्रमच्या दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजेच अत्यंत प्रगत तांत्रिक साधनांचा वापर करून केल्या जाणाऱ्या मॅनिप्युलेशन पर्यंत पोहोचली. पुनर्जन्माच्या भाषेत सांगायचे तर
तेच आत्मे वारंवार जन्माला येत होते, बाजू बदलत होते आणि या संपूर्ण संघर्षात समतोल आणण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. ओरियनच्या इतिहासात नेहमीच एक भूमिगत प्रतिकार, अंडरग्राउंड रेझिस्टन्स अस्तित्वात राहिला आहे. वेगवेगळ्या कालखंडात त्याची ताकद त्यांच्या बेटेलग्यूस या लाल रंगाच्या अवाढव्य तारांच्या कंपनांप्रमाणे कमी अधिक होत राहिली. सहसा नकारात्मक जीवांद्वारे त्यांचा शोध लावला जायचा, त्यांना विसर्जित केले जायचे आणि शिक्षा दिली जायची. जेव्हा केव्हा त्या आपली शक्ती किंवा गती वाढवायचे तेव्हा त्याची स्पंदने इतकी तीव्र लागायची की त्यांना सुगावा लागायचा आणि ते पकडले जायचे. जसा या प्रतिकाराच्या तत्वज्ञानात्मक पाया घट्ट झाला तसे त्यांना हे समजले की त्यांच्या विचारांचा हा प्रसार रेडिएशन त्यांनी दाबला पाहिजे. त्याऐवजी त्यांनी प्रतिकात्मकरित्या गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेण्याचे ठरवले. त्यांनी लोकांना स्वतःकडे येऊ दिले. ते एखाद्या कृष्णविवराप्रमाणे बनले, जे पाहणे अशक्य होते, परंतु त्यांच्या ऊर्जेची शक्ती आणि गती एखाद्या शांत वाऱ्याइतकी शक्तिशाली होती. म्हणूनच त्यांच्या संघटनेला द ब्लॅक लीग म्हटले गेले. त्यांच्या या संघर्षाचे प्रतीक काळा ड्रॅगन बनले. या महानाट्याचा नवा पैलू आता उलगडू लागला होता. आता या संघर्षाला 3 पैलू होते: वर्चस्व गाजवणारे, पीडित आणि प्रतिकार करणारे, जे 2 ध्रुवीयतांच्या संघर्षामुळे तयार झाले होते. ओरियन साम्राज्याचे वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात ब्लॅक लीगला बरेच यश आले, तथापि ते केवळ त्यांच्या गतीला पूर्णपणे रोखण्याइतकेच मर्यादित होते. ऊर्जेशी एक अशी कोंडी निर्माण झाली जिथून पुढे जाणे अशक्य होते. या दडपलेल्या लोकांच्या आत्म्यामध्ये एक मोठी निराशा दडली होती. त्यांना ओरियन साम्राज्याच्या नियंत्रणाची व्याप्ती माहीत होती. या साम्राज्याने सूक्ष्म शरीरांवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधून काढले होते. मृत्यू हा आता मुक्तीचा मार्ग राहिला नव्हता. अनेक व्यक्तींनी आयामी चेतना प्रवासाचे प्राचीन ज्ञान शिकण्यासाठी धर्मगोहे किंवा परंपराविरोधी शिक्षकांचा अभ्यास केला. फार कमी लोकांना यश आले, परंतु ज्यांना यश आले त्यांनी ओरियन प्रणालीतून कायमचा बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. एकाग्र केंद्रबिंदू आणि ओरियनच्या सामूहिक चेतना विश्वास प्रणालीपासून स्वतःला मुक्त करून काही मोजक्याच व्यक्ती आपले शरीर सोडण्यास आणि ओरियनमधून पळून गेलेल्या किंवा पृथ्वीवर पुनर्जन्म घेतलेल्या जीवांवर यशस्वीरित्या लक्ष केंद्रित करण्यास सक्षम झाल्या. एकदा का या जीवांवर लक्ष केंद्रित केले की ओरियनमधील त्या जीवाला एक खिडकी तयार करता येत असे, ज्यामधून तो प्रवास करू शकेल. जेव्हा तो जीव त्या खिडकीतून पार होऊन पृथ्वीवर जन्माला यायचा, तेव्हा तो पृथ्वीच्या सामूहिक चेतनेमध्ये जणू हरवून जायचा. ही एक सुरक्षा यंत्रणा होती. जर त्यांना स्वतःची खरी ओळख माहीत नसेल तर ओरियन साम्राज्य त्यांचा पाठलाग करू शकत नव्हते. ते पळून आलेले जीव नंतर पृथ्वीच्या पुनर्जन्म चक्रात प्रविष्ट झाले आणि बहुधा नकळतपणे आपल्या आत्म्याच्या पॅटर्नमध्ये ओरियनचे तेच महानाट्य जगत राहिले. काही वेळा ओरियन साम्राज्याच्या प्रतिनिधींद्वारे त्या खिडकीच्या माध्यमातून त्यांचा तात्काळ पाठलाग केला जाऊ शकत होता. बऱ्याचदा हे साम्राज्याचे प्रतिनिधी देखील पृथ्वीच्या सामूहिक चेतनेमध्ये अडकले आणि त्यांचा पुनर्जन्म चक्रामध्ये प्रवेश झाला. जेव्हा त्यांनी अवतार घेतला तेव्हा त्यांनी नियंत्रणाची आपली जुनी ओरियन इच्छा स्वतःसोबत आणली. जसजशी निराशा वाढत गेली तसा ब्लॅक लीगने अधिक तीव्रतेने लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे असे लोक होते जे दोन्ही बाजूंनी भूमिका बजावत असत. माहितीगारांकडून गुप्तपणे आणलेल्या अहवालांमुळे प्रतिकाराचे प्रयत्न आणखी तीव्र झाले. त्यांनी वर्चस्व गाजवणाऱ्यांकडून घेतलेल्या डावपेचांचा वापर करण्यास सुरुवात केली. हे सर्व स्वातंत्र्याच्या नावाखाली केले जात होते. अखेर त्यांना समजले की स्वातंत्र्य मिळवणे कठीण आहे आणि
संघर्ष अधिकच तीव्र होत गेला. आपल्या सर्व प्रयत्नांनंतरही ब्लॅक लीगला हे समजत नव्हते की विक्टिम्स पीडितांना मुक्त करण्यात त्यांना यश का मिळत नाही. ते निरुत्साही झाले. लोक एका आध्यात्मिकतेच्या रूपासाठी भुकेले होते, पण तिथे जे काही उपस्थित होते ते केवळ एक छळणारी पोकळी आणि भीती होती. काहीच काम करत नव्हते. काही पिढ्यांपर्यंत ब्लॅक लीगची स्थिती स्तब्ध राहिली. ती केवळ एक कल्पना म्हणून उरली आणि त्याहून अधिक काही नाही. त्यानंतर काहीतरी चमत्कारिक घडले. आध्यात्मिक गर्भाधानाच्या स्पिरिच्युअल जेस्टेशन पिढ्यांच्या दरम्यान एक बीज वाढू लागले. एका अशा आत्म्याने अवतार घेतला ज्याने ओरियन वंशाच्या सर्व आशा आणि कल्पनांना मूर्त रूप दिले होते आणि ज्याच्यामध्ये द्वेष किंवा भीतीचा लवलेशही नव्हता. जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याला ग्रहाच्या आत खोलवर एका ऊर्जेच्या आणि भावनिकदृष्ट्या तटस्थ वातावरणात सुरक्षितपणे ठेवण्यात आले, जेणेकरून तो ध्रुवीकृत होणार नाही. प्रौढावस्थेत त्याने शिकवण्यास सुरुवात केली. त्याने जे शिकवले त्याने या संघर्षावर एक नवीन प्रकाश टाकला. त्याने जे सुचवले ते हा संघर्ष कायमचा संपू शकत होते. त्याने वैश्विक नियम शिकवले, युनिव्हर्सल लॉज. नकारात्मकतेच्या माध्यमातून सकारात्मकता साध्य केली जाऊ शकत नाही. ब्लॅक लीग आगीने आग विझवण्याचा प्रयत्न करत होती, ज्यामुळे शांततेऐवजी एक केवळ मोठा वणवा निर्माण होत होता. मानवाने सकारात्मकता आणि नकारात्मकतेला समतोल बिंदूपर्यंत एकात्मिक केले पाहिजे. माणसाने प्रेम केले पाहिजे, भीती नाही. शांतता आणि स्वतंत्रतेच्या कल्पनेवर इतके प्रेम केले पाहिजे की बाह्य परिस्थिती कशीही असली तरी ती आपल्या आत्म्यात जगण्याची व्यक्तीची तयारी असावी. अशा प्रकारे ब्लॅक लीगला समजले की त्यांचे हेतू चांगले होते, पण त्यांच्या कृतींमुळे केवळ त्याच गोष्टी अधिक निर्माण होत गेल्या ज्यांचा ते तिरस्कार करत होते. ही जाणीव सामूहिक पातळीवर झाली. याने या दडपलेल्या जगातील लोकांसाठी आध्यात्मिकतेची नवीन द्वारे खुली केली. त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता, परंतु किमान त्यांना आता हे माहीत होते की सुरुवात कुठून करायची. एकदा का उच्च पातळीवरून ही गतिशीलता समजून घेण्याची सुरुवात झाली की त्यांनी आकाशगंगेमध्ये बाहेरच्या दिशेने जाऊन आणि एक नवीन सुरुवात करून या ऊर्जेचे रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. या उच्च पातळीवरून त्यांना एका जगाची निवड करण्यासाठी मदत म्हणून फाउंडर्सना पाचारण केले. या धाडसी जीवांना ओरियन ऊर्जेचे रूपांतर सुरू करण्यासाठी या नवीन जगावर सर्व साधने पुरवली जातील याचे आश्वासन मिळणे ही प्राथमिक काळजी होती. मुक्त इच्छा हे प्राथमिक साधन होते, तसेच एक सुप्त DNA कोड जो समाज संरक्षणाची इच्छा जागृत करेल जेव्हा त्यांच्यासाठी स्वतःला नष्ट करणे शक्य होईल. हे जग निवडले गेले होते ते होते पृथ्वी. त्यानंतर फाउंडर्सने अर्थ इन्सेप्शन पृथ्वीची सुरुवात पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या भौतिक गटांना गुंतवून ठेवण्यास सुरुवात केली. मानवजातीच्या इतिहासात ध्रुवीयतेचे समतोल साधण्याच्या प्रयत्नात पृथ्वीने ओरियनचे हे महानाट्य प्रकट केले आहे. अटलांटिसचे पतन, रोमन साम्राज्य आणि चालू असलेली धार्मिक युद्धे ही सर्व ओरियनमधील स्मृतींच्या नमुन्यांची उदाहरणे आहेत जी शुद्ध होण्यासाठी समोर येत आहेत. या सर्व महानाट्यांमध्ये मानवी वंश जिवंत राहिला आहे आणि त्याने संपूर्ण दडपशाहीला दूर ठेवले आहे. मानवता अजूनही तीच गतिशीलता खेळत आहे. पीडित, विक्टिम्स, गुन्हेगार, परपेट्रेटर्स आणि प्रतिकार रेझिस्टन्स. तथापि यावेळी प्रकाश पसरू लागला आहे आणि अगदी प्रतिकार करणारा गटही रेझिस्टन्स करणारा सुरुवातीलाच हे शिकू लागला आहे की कोणीही आगीने आग विझवू शकत नाही. समकालीन ओरियन संस्कृती जी सध्याच्या पृथ्वीसारख्याच कालसातत्यामध्ये अस्तित्वात आहे, तिने आपला संघर्ष आधीच बरा केला आहे, कारण पृथ्वी अजूनही सगळ्यांसाठी
स्वतःसाठी त्याचा समतोल साधण्याच्या प्रयत्नात ओरियन्सच्या भूतकाळाची भूमिका वठवत आहे. त्यामुळे ओरियनकडून मानवतेला मिळाला प्राथमिक संपर्क हा नकारात्मक असल्याचा निर्वाळा दिला गेला आहे. मॅन इन ब्लॅक ही घटना तसेच इल्युमिनाटीच्या संरचनेची काही प्रकटीकरणे ही ओरियनच्या नियंत्रणाच्या जुना गरजेचाच खेळ खेळत आहेत. मॅन इन ब्लॅकचे अनेक उगम आहेत. काही ओरियनमधील मानवी अवतार आहेत किंवा नकारात्मक दृष्टिकोन असलेली सिरियसची ऊर्जा आहे. इतर प्रत्यक्ष भूतकाळातील ओरियन्स आहेत ज्यांनी सध्याच्या पृथ्वीवर वेळेत पुढे प्रवास केला आहे. यामध्ये ओरियनमधून पळून गेलेल्यांचा पाठलाग करताना पृथ्वीच्या सामूहिक चेतनेमध्ये अडकलेल्या साम्राज्याच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. ते पृथ्वीला एक धोका मानतात. त्यांच्या दृष्टिकोनातून जशी मानवता जागृत होते आणि स्वतःला मुक्त करते, तशी ती दडपलेल्या ओरियन जीवांना येथे स्वातंत्र्य शोधण्यासाठी आकर्षित करते. त्यांनी ओरियनच्या पीडितांसाठी संधीच्या या खिडक्या त्यांना बंद ठेवायच्या आहेत. पृथ्वीला शक्तिहीन ठेवायचे आहे आणि पूर्ण नियंत्रणात राहायचे आहे. मेन इन ब्लॅक हे या कल्पनेचे केवळ एक प्रकटीकरण आहे. सामान्यतः पृथ्वीवर हे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने खेळले जाते. जे लोक ओरियन मधील दडपशाहीचे नमुने बाळगतात ते त्यांच्या आत्म्याच्या स्मृतीतून काम करतात आणि पूर्ण नियंत्रणाच्या त्यांच्या इच्छेबद्दल ते जागरूक असतीलच असे नाही. 20व्या शतकातील मेन इन ब्लॅक चकमकींवर संशोधन करताना या जीवांच्या उपरोधिक वर्तनाचा सामना होतो. ते अत्यंत स्वायत्त पातळीवर कार्य करतात आणि मानवाकडून जी शक्ती हिरावून घेण्याचा ते एकाग्रतेने प्रयत्न करतात ती शक्ती ते कधीही स्वतःसाठी मागताना दिसत नाहीत. हे सुचवू शकतो की मेन इन ब्लॅक हे कदाचित आणखी एक विचित्र सत्ता संघर्षातील केवळ बुद्धिबळातील प्यादे आहेत. ओरियनचे हे महानाट्य कुण्या दुसऱ्याने कुणावर तरी केलेला प्रयोग नाही. ज्यांनी पृथ्वीच्या या रूपांतरणाचा भाग होणे निवडले आहे त्यांनी ते आपल्या मुक्त इच्छेने केले आहे. हे रूपांतर एकीकरण आयामी संमोहनातून निर्माण झालेल्या संपूर्ण वैश्विक कुटुंबावर परिणाम करेल. हे लायराच्या प्रिझम मधून परत केल्या जाणाऱ्या एकीकरणाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेची सुरुवात करेल. या एकात्मिक ध्रुवीयतांना अशा प्रकारे ओरियन लाईट म्हटले जाऊ शकते. रूपांतरण प्रकल्पामध्ये असे टप्पे अंतर्भूत होतात ज्यावरून फाउंडर्सना त्याच्या प्रगतीचा अंदाज घेता येईल. पहिला टप्पा म्हणजे पृथ्वीवर एका मजबूत आनुवंशिक वंशात तिसऱ्या घनतेच्या जीवनाचे साधे बीजारोपण आणि विकास करणे हा होता. त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये संस्कृतीच्या विविध विकासांचा समावेश होता. अत्यंत महत्वाचा टप्पा सध्या पृथ्वीवर घडत आहे तो म्हणजे लाखो महान आत्म्यांचे एका महान आध्यात्मिक उद्देशासाठी चाललेले पुनर्जागरण, मास रिअवेकनिंग. ही जागृती नैसर्गिकरित्या घडते आणि समाज सध्या ज्या प्रकारे सकारात्मक आणि नकारात्मक ध्रुवांमध्ये विभागला गेला आहे त्यामधील दरी अधिक वेगाने रुंदावण्यास सुरुवात करते. ही दरी ठळक झाल्यामुळे समाज जे पर्याय निवडू शकतो ते ध्रुवीकृत आणि हायलाइट होतात, ज्यामुळे हे स्पष्ट होते की या काळात निवडले जाणारे पर्याय निवडणे अपरिहार्य आहे. ओरियन्सचा जो जाचलेला भूतकाळ होता त्या पातळीवरील क्रूरता आणि वेदना मानवतेकडे नाही. जशी पृथ्वी पुन्हा जागृत होत आहे तशी मानवतेला समष्टीची आणि स्वची जबाबदारी स्वीकारण्याची सर्व साधने दृश्यमान होत आहेत. ओरियन्सच्या वेदनादायी आठवणी पृष्ठभागावर येणे सुरूच राहू शकते, परंतु मानवतेचे स्वातंत्र्य आणि निवडीची घोषणा केल्यामुळे त्या बऱ्या होतील. जेव्हा आयामी संमोहन घडून आले तेव्हा काही वैयक्तिक आणि सामूहिक चेतना अशा होत्या ज्यांनी सुप्त राहणे पसंत केले. त्यांनी स्वतःला सेवा करण्याची अनुभूती दिली. मूळ नमुने म्हणून आणि आवश्यकतेनुसार त्यांना जागे केले जाऊ शकत होते.
काहींनी तर स्वतःच्या अंशांना अवतार घेण्याची परवानगी दिली. याचे एक उदाहरण म्हणजे मर्लिन म्हणून ओळखली जाणारी चेतना होय. ओरियन महानाट्याच्या काळात दोन ध्रुवीयतांमधील संघर्षामुळे हा झोपलेला जादूगार जागृत झाला. भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून एकत्रीकरणाच्या प्रवासात तो एक मार्गदर्शक शक्ती बनला. भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील दृष्टी जागृत करण्यासाठी त्याच्या चेतनेचा अंश वेळोवेळी अवतार घेत असत. अनेक जगांमध्ये तो अनेक नावांनी ओळखला गेला आहे, परंतु तो नेहमी व्यक्तीचे स्वतःचे सौंदर्य आणि त्याचे कृतपत्व दोन्ही प्रतिबिंबित करतो. त्याची ऊर्जा पृथ्वीच्या सुरुवातीपासूनच तिशाशी जोडलेली आहे. अर्थ इन्सेप्शन पृथ्वीची सुरुवात च्या पुढील प्रकरणांमध्ये अधिक सखोल अभ्यास केला जाईल. तुर्तास हे सामायिक केले पाहिजे की हे महानाट्य यशस्वी होण्यासाठीच निर्माण केले गेले आहे. पृथ्वीवर अवतार घेणारे बहुतेक लोक ओरियन महानाट्यात गुंतलेले आहेत, फक्त कमी अधिक प्रमाणात. प्रत्येक जण इथे स्वतःच्या इच्छेने आला आहे. ज्या क्षणी एखादी व्यक्ती अशा विश्वासाने कार्य करू लागते की मानवता तिच्या इच्छेविरुद्ध येते आहे, तोच क्षण असतो जेव्हा वैयक्तिक आणि ग्रहांची शक्ती स्वाधीन सरेंडर केली जाते. ओरियन्सकडे पृथ्वीच्या भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यात पृथ्वीवरील व्यक्तींना लक्ष्य करण्याची क्षमता होती. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।